6 टर्मचे आमदार, राज्यमंत्री, जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेले शिवाजीराव कर्डिले यांचं अकाली निधन झालं। त्यांच्या निधनानंतर राहुरी पाथर्डी नगर या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे। कर्डिले यांचे राज्यातील सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते। त्यातून त्यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडवले। आज ते नसले तरी त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे भाजपकडून पोटनिवडणूक लढवणार आहेत। या पार्श्वभूमीवर शिवाजीराव कर्डिले यांचे राजकीय पक्षांशी, त्या पक्षाच्या नेत्यांशी कसे संबंध होते, त्यातून त्यांनी प्रश्न कसे सोडवले, हेच आपण या व्हिडिओतून पाहूया। नगर म्हणजे आत्ताच्या अहिल्यानगर तालुक्यातील बोराननगर येथील शिवाजीराव कर्डिले हे दूध उत्पादक शेतकरी, पुढे ते गावचे सरपंच झाले। त्यानंतर 1995 ला नगर नेवासा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा अपक्ष निवडून आले। इथून दुसऱ्यांदा ते भाजप सेना पुरस्कृत म्हणून अपक्ष निवडून आले। तिसऱ्यांदा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर याच मतदारसंघातून निवडून आले। त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीनं राज्यमंत्री केलं। या मतदारसंघातून 3दा निवडून आल्यानंतर पुढे मतदारसंघाची पुनर्रचना झाली। कर्डिले यांचा बालेकिल्ला असलेल्या नगर तालुक्यातील गावं राहुरी मतदारसंघाला जोडली गेली। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि भाजपमधील अनेक नेत्यांशी चांगले संबंध असल्यानं कर्डिले हे भाजपमध्ये गेले। राहुरीतून 2009 आणि 2014 मध्ये निवडून आले, पण 2019 ला त्यांना पराभव स्वीकारावा लागला। तरीही मतदारसंघात ते जोमानं काम करत राहिले आणि पुन्हा 2024 ला निवडून आले। ते जिल्हा बँकेचे अध्यक्षही राहिले। मात्र वर्षभरात त्यांचं निधन झालं। कर्डिले यांचा राजकीय प्रवास बघितला तर सर्वच पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांची जवळीक राहिली। त्यातून त्यांनी जनतेची कामही केली। शिवाजीराव कर्डिले यांचं गोपीनाथराव मुंडेंशी खास नातं। शिवाजीराव कर्डिले हे पहिल्यांदा अपक्ष आमदार झाले होते, तेव्हा सेना भाजप युती सरकारला अपक्ष आमदारांचा पाठिंबा होता। तेव्हाचा एक किस्सा सांगितला जातो। गोपीनाथराव मुंडे यांनी कर्डिले यांना फोन करून पाठिंबा मागितला। मंत्रिपदाची संधी असतानाही कुठलीच अपेक्षा न ठेवता पाठिंबा दिला। युती सरकारच्या काळात मतदारसंघातील अनेक कामं करून घेतली। नगर नेवासा जिरायती भागासाठी टँकरनं पाणी पुरवठा सुरू होता। मुळा धरणातील पाणी जिरायती भागाला मिळवून दिलं। त्यानंतर 2009 मध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे शिवाजीराव कर्डिले हे भाजपमध्ये गेले आणि त्यांचं राजकारण पुढे चालू राहील। राहुरीचे पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर वांबोरी चारीचा प्रश्न मार्गी लावला। त्यातून पाथर्डीतील 40 गावांना पाणी मिळालं। गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी कर्डिले आणि त्यांच्या कुटुंबाचे जवळचे संबंध राहिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन कर्डिले आपल्या मतदारसंघातील कामं करून घेत असत। त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांनीही पंकजा मुंडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे सेनेचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क ठेवलेला आहे। यातून वडिलांप्रमाणे अक्षय कर्डिले नेत्यांशी ठेवलेल्या संपर्कातून मतदारसंघातील कामं करून घेतात। त्यातून अक्षय कर्डिले हे शिवाजीराव कर्डिले यांचा वारसा चालवण्यात सक्षम असल्याचं दिसून येत आहे। तर मंडळी, राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।